आणि मग ते वेगळ्या वेगळ्या योनिव्यापदांमध्ये वातज योनिव्यापद किंवा पित्तज योनिव्यापद असं म्हणून आम्ही त्याला ते ट्रीट करत असतो. प्रत्यक्षात ही एक रजोनिवृत्तीची ही चिकित्सा असं ते नसून आयुर्वेदामध्ये त्याच गोष्टीकडे विविध अँगलनी पाहून ते करणं आणि असं तो एक अप्रोचच वेगळा आहे. म्हणजे म्हणून माझ्या मिशन स्टेटमेंटमध्ये एक होलिस्टिक अप्रोच ऑफ आयुर्वेद असं मी जे कायम म्हणतो तो सर्वांगीण विचार करणं आणि ते खूप कस्टमाइज करायला हवंय. सब घोडे 12% सर्व स्त्रियांना एकच हॉर्मोन खायला घालून ते नाही करायचं. याचं साधं उदाहरण सांगतो. एक स्त्री जिला हिस्टेरेक्टमी झालेली आहे, गर्भाशय काढून टाकलेला आहे आणि तिला मेनोपॉजचे त्रास, इस्ट्रोजन डेफिशियन्सी हे सगळं होणार आहे असं लक्षात घेऊन एखाद्या डॉक्टरांनी एक हॉर्मोनल पिल दिलेले आहेत आणि ते खाऊन तिला बरं आहे समजा. आणि ही सगळे हॉर्मोन आणि गोळ्या सगळ्या OTC प्रॉडक्ट म्हणून ओव्हर द काउंटर उपलब्ध असतात. समजा असं हिस्टेरेक्टमी केलेल्या स्त्रीने घेत असलेली औषधं, समजा एखादी नॉर्मल स्त्री जिला ते सगळे काय काय त्रास होत आहेत आणि हिस्टेरेक्टमी झालेलं नाहीये म्हणून ती घ्यायला लागली, तर तुला हेवी ब्लिडिंग आणि असं काय काय होतं, काय काय वेळेला विड्रॉल ब्लिडिंग आणि असं काय काय. त्यावेळेला अगं तुला कोणी सांगितलं हे खायला? स्वतःच्या मनाने हॉर्मोन्स खातात. हो होतं काय. म्हणजे त्या सगळ्या गर्भनिरोधक गोळ्या कशा उपलब्ध असतात तीही हॉर्मोनल पिल्सच आहेत ना, तसं उपलब्ध असतात ह्या गोळ्या दुर्दैवाने. पण त्या स्त्रिया खातात आणि मग त्याचे हॉर्मोनचे दुष्परिणाम त्या स्त्रियांना बघून अतिरिक्त ब्लिडिंग होणे आणि असे काही काही त्रास भोगत असतात. आणि आणखीन एक त्याचं एक ह्या हॉर्मोनच्या संबंधी म्हणून ऍड करतो, अनेक स्त्रिया त्याच्यावरती इतक्या डिपेंडेंट होतात की मी या हॉर्मोनच्या गोळ्या समजा नाही खाल्ल्या तर माझं हे काही पाळीचं गणित नीट महिन्याच्या महिन्याला पाळी येणार नाही, आली तरी थांबणार नाही, असं सगळं तिच्या डोक्यात बसून राहिलेलं असतं. त्यामुळे 2-2, 3-3, 4-4 वर्ष त्या हॉर्मोनच्या गोळ्या ती स्त्री खात राहते. कधीतरी एकदा दिलेल्या असतील एखाद्या कारणासाठी डॉक्टरांनी, पण त्या तशा सलग नाही खायच्या आहेत त्यांनी. मग त्यांचं खूप काउन्सिलिंग करून त्यांना काही अन्य आयुर्वेदीय औषधांची मदत देऊन त्या गोळ्या मला हॉर्मोनच्या सोडवाव्या लागतात. त्याच्यासाठी 1-2 महिने जातात. आणि मग तिलाच जेव्हा कॉन्फिडन्स येतो ना की या हॉर्मोनच्या गोळ्या न खाता सुद्धा माझी पाळी योग्य वेळेला येते, योग्य वेळेला थांबते, तेवढ्याच कालावधीसाठी येते, त्यावेळेला तिला मग खूप छान आनंद होतो. कारण हॉर्मोनच्या गोळ्या खात असताना ते नुसतं पाळी थांबणं किंवा सुरू होणं एवढंच होत नाही, तर तिला त्याची हायपर ऍसिडिटी, ओबेसिटी आणि अन्य हॉर्मोनचे त्रास सगळे तिला सहन करावे लागत असतात.